हॅलो फ्रेंड्स. सो फायनली मी उज्जैनला आली आहे. सो जसं माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी उद्या तुम्हाला काही अपडेट्स देईन की कसं आली आहे मी इथे आणि काय इथे आल्यावर काय चॅलेंजेस आहेत. सो काय आय डोंट नो की लोक का म्हणतात की इथे जायचं तेवढा खर्च, तिथे जायचं तर तेवढा खर्च. ते तुमचं मेन उद्देश काय आहे ते महत्वाचं आहे की तुम्ही ऍक्च्युली देवाला भेटण्यासाठी येत आहात की फक्त मजा करण्यासाठी येत आहात. ठीक आहे. सो तुमचं मेन उद्देश फुलफिल झालं आणि ज्या बेसिक गोष्टी आता बदलल्या आहेत पहिल्यापेक्षा. सो त्या बेसिक गोष्टी तुम्हाला जिथे भेटतील तिथे तुम्ही राहू शकता. ठीक आहे. सो फायनली मी सांगते माझी जर्नी कशी झाली. तो मी इंस्टाग्रामवर एक रील बघितलेली. ते होमस्टे होतं. ठीक आहे. मला ते त्यांच्याशी मी बोललेली, मला छान वाटलेलं. जेव्हा मी उज्जैन स्टेशनला उतरली तर तिथे काही मी हॉटेल्सचे रेट विचारले. सो ते 1100-1200 ह्या रेंजमध्ये मला सांगत होते. ते पण मी जास्त दिवस राहणार म्हणून, बिकॉज माझं 7 डेज स्टे आहे इथे. सो त्याच्यानंतर एक रिक्षावाला मला जबरदस्ती मॅडम ये हॉटेल देखो वो देखो 2 ठिकाणी घेऊन गेला आणि इतके घाणेरडे हॉटेल्स होते ते आणि रेट सांगतोय 1500. नहीं आपका कितना है मैडम, हम कर लेंगे, आप बता दो ये. बट आई वॉज नॉट फीलिंग सेफ इन द सेंस आई डोंट नो, बट मला नव्हतं राहायचं तिथे. तो बोले भैया जो मेरा डेस्टिनेशन है, मुझे जहाँ जाना है आप मुझे छोड़ दो, देन मैं देखती हूँ कि मुझे क्या करना है. सो देन फायनली मी त्या ठिकाणी आली आणि त्या आंटी होत्या आणि त्या आणि त्यांचा मुलगा आहे. सो ते दोघं राहतात आणि त्यांनी बाहेर एक रूम सेपरेट दिला आहे जे पण तिथे राहण्यासाठी. सो त्या रूमची फॅसिलिटी मी तुम्हाला सांगते. छोटासा रूम आहे, डबल बेड आहे, ब्लँकेट्स, पिलो ते सगळं तर आहेच. एसी आहे, बट ऑब्विसली ती एवढी थंडी आहे. मी आता बसली आहे ना, प्रचंड थंडी आहे. ठीक आहे. सो त्यांचं असं शूट छान वाटतंय ना, पण असं मोबाईल पकडणार कोणी नाही, दोघं सगळे असे बघणार आपल्याकडे की काय करते. सो आय फील ऑकवर्ड. सो मी अशी बोलते. सो त्यांची रूम छान आहे. गिझर आहे मेन थिंग, जो तुम्हाला एवढी थंडी आहे ना, पाय खाली टिकू शकत नाही. बिकॉज मी आत्ता पण ना उन्हामध्ये म्हणून बसली, घरात गेलं की खूपच आहे. सो ती फॅसिलिटी मी ना तो व्हिडिओ शेअर करीन. त्यांचं जे घर आहे फॅसिलिटी आणि ते मंदिरापासून वॉकेबल डिस्टन्स आहे. चारधाम जे मंदिर आहे त्याच्या जवळच आहे. तो तिथे ती फॅसिलिटी बेस्ट वाटली. मी गेली, त्या व्यक्तीला भेटली, त्या बाईला खूप छान वाटलं मला बोलायला वगैरे आणि ओव्हरऑल सेफ वाटलं. सो आय डिसाइडेड टू स्टे देअर. अजूनपर्यंत मी त्यांना पूर्ण पैसेही दिले नाही, त्यांनी मला विचारलंही नाहीये. फक्त ऍडव्हान्स बुकिंग त्यांनी माझ्याकडनं 200 घेतले. मला 200 हे करायला पण असं वाटत होतं 200 रुपये, मग मी 300 रुपये मिनिमम त्यांना पे केले. ते पण मला कमीच वाटतात, पण आय थॉट की ठीक आहे ते पे करू शकतो. आणि अजून आमचा पैसा गेल्यावर चहा वगैरे त्यांनी मला केला आंटीने आणि नंतर मी माझ्या रूम मध्येच होती. सो फर्स्ट डे ज्या दिवशी मी मॉर्निंगला आली, मी फ्रेश वगैरे होऊन म्हटलं पहिलं महाकालचं दर्शन घेते, बिकॉज आपण त्याचसाठी आलो आहे. तर लाईनीत लागली आणि मोबाईल वगैरे काउंटर आहे तिथे, तरी पण काही लोक मोबाईल घेऊन गेले. बिकॉज लाईनीमध्ये ती लोक पर्सनली एवढं चेक नाही करू शकत. तिने माझी बॅगही नाही चेक केली. मी मोबाईल काउंटरमध्ये ठेवलेला, पण त्यांनी बॅगही नाही चेक केली आणि हे केलं. काय मी आत गेली. हा, आतमध्ये पण फोटो वगैरे काढले जात आहेत, म्हणजे एवढं नाही बोलून सुद्धा. आणि काय मला कळतच नाहीये लॉजिक. म्हणजे खरं सांगते ना, ते देवाचं दर्शन घेण्यात, त्याला बघण्यात लोकांना काहीच नाही. तुम्ही कसं फील करणार? मी जेव्हा माझे फोटोज शेअर करेन ना, तेव्हा तुम्ही बघा की देवाचा फोटो किंवा कुठे असे फोटो, मला ते काय काय दाखवायचं तुम्हाला तो फोटो शेअर करून. सगळं आजकाल ऑनलाईन वगैरे भेटतंय है ना. तुमच्या मनाच्या समाधानासाठी जर तुम्ही येताय ना, तर तो फोटो तुम्हाला हृदयात पाहिजे. तो फोटो तुमच्या मोबाईलमध्ये नाही पाहिजे. मोबाईलमध्ये तुम्हाला ऑनलाईन खूप फोटो भेटतील, खूप दर्शन केलं जातं, आता तर सगळं ऑनलाईन झालंय. तो मला ते पटत नाही, फ्रँकली स्पीकिंग पटत नाही. बट ठीक आहे, ज्याचं त्याचं लुकआउट आहे. ते दर्शन झालं, तिथून मी बाहेर आली आणि ऑलमोस्ट संध्याकाळ होत आलेली. मग मी थोडं हे महाकाल लोक जे आहे ते खूप मोठं आहे, एक्सप्लोर करत करत गेली. मग तिथे मला भोजनालय दिसलं, जिथे म्हणजे भोजन व्यवस्था आहे फ्री. ठीक आहे, निशुल्क भोजन व्यवस्था आहे. आणि मध्ये मध्ये हा लोकांनी 1-2 ठिकाणी पाण्यासाठी पण ठेवलं आहे, म्हणजे ह्यांची व्यवस्था आहे तशी.
पण मीनवाईल काही गोष्टी आहेत ज्या मी शेअर करेन तुम्हाला. सो ते तिथे मी भोजनाचं हे बघितलं. त्याच्यानंतर 5-5:30ला रामघाटवर आरती असते, शिप्रा नदीची आरती. तीही फार सुंदर आहे. तर मला तसं सांगितलेलं. तर फर्स्ट मी ती आरती बघितली. चालत चालत फार लांब आहे आणि इथून गाड्या जातात, इलेक्ट्रिक व्हेकल आहे, 3 व्हीलर्स त्या जातात. तर ती आरती पण छान होती. मी अशी बसते, आय फील लाईक तुम्हाला मागची नदी दिसते. हा, तसं व्ह्यू छान आहे ना. सो ती रामघाटची आरती बघितली. त्या आरतीच्या अर्ध्या तासाच्या कालावधीने हरिसिद्धी मंदिरमध्ये आरती होती आणि तीही सुंदर आहे. त्याचाही व्हिडिओ आहे. जे असे दिवे पूर्ण वरती चढून ती लोक ते दिवे लावतात. सो ती आरती होती. हा, ते बघितलं. त्याच्यानंतर 6 तारखेची गोष्ट आहे, अंगारिका संकष्टी होती. तर माझा फास्ट असल्यामुळे मी आली आणि त्याच्यानंतर मी जेवण वगैरे पार्सल घेऊन गेली. प्रचंड थंडी फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून मी उपास सोडला. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला ओळखीचे एक ऑटो ड्रायव्हर, त्यांनी मला नंबर दिला. 5 मंदिराचे 500 रुपये सांगितलेले. मी एक्स्ट्रा 2-3 मंदिर केले. तर 800 रुपयामध्ये मी काल सकाळी, आणि तेही तुम्ही जर बेस्ट वे आहे ना, की तुम्हाला जर ते जागेचं फील घ्यायचं आहे ना, आय डोंट नो लोक रात्री एवढी गर्दी का करतात, लाइटिंग, दिवे, आरती वगैरे आय कॅन अंडरस्टँड. पण तुम्हाला ना ते दर्शनाचं सुख भेटतच नाही. म्हणजे खूप पीसफुल होतं सकाळी दर्शन. तर तरी पण तो रिक्षावाला लेट आला. 9चा टायमिंग देऊन तो 10ला आला. 1 तास मला तिथे झाला. तर पहिलं दर्शन आम्ही घेतलं गणपतीचं, स्थिर विनायक म्हणून आहे. नंतर गडकालिका, तिथे काय सुंदर आरती होती, सुंदर आरती. ऑब्विसली ॲज युजल मी ती आरती शूट नाही केली, मी काही नाही केलं. मी ती आरती फील केली, बिकॉज मला ते करायचंच नव्हतं. सो हा, ती आरती आता एकदम माइंड मध्ये आहे. ते देवीचं रूप हृदयात आहे. एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे, खूप छान. सो न बोलता येणारा एक्सपिरियन्स आहे. तर ते केलं. आणि त्याच्यानंतर कालभैरव. पण कालभैरवमध्ये गर्दी होती. सकाळ होती तरी गर्दी होती. म्हणजे असं फक्त मी चेहरा बघितला आणि जसं आपल्या लालबागच्या राजाला हकलवतात ना, तो सगळ्या ठिकाणी तसंच आहे. सो स्टील मनाच्या समाधानासाठी आपण येतो, पण ते समाधान खरंच आपल्याला भेटतं का? जसं योगाने देवीचं दर्शन चांगलं झालं मला, तसं महाकालचंही नाही झालं. आणि गणपती वगैरे बाकी मंदिर तिथं गडकालिका आणि कालभैरव केल्यानंतर संदीपनी ऋषी आश्रम, संदीपनी ऋषी म्हणजे जिथे श्रीकृष्णांनी शिक्षा घेतली तो आश्रम, तोही इथेच आहे मध्य प्रदेशमध्ये. सो तिथे त्यांची 64 कलांचं प्रदर्शन केलंय त्या लोकांनी. आणि 64 कला ज्या होत्या तर ते खूप सुंदर आहे. त्या 64 त्याचंही मी तुम्हाला सांगेन. म्हणजे आता फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला शॉर्ट ब्रीफ देते, पण मी त्या गोष्टी शेअर करेन कधीतरी. तर ते संदीपनी आश्रम ते बघितलं. त्याच्यानंतर ऋणमुक्तेश्वर म्हणून मंदिर आहे. तसं एक भैरवनाथ भैरवनाथ गुफा, त्याला भूतेश्वर गुफा त्याचं नाव आहे. आय थिंक मी नाव एक्झॅक्ट तुम्हाला माझ्या बहिणीने पाठवलेलं. मी खूप कच्ची या बाबतीत. तर ती लिस्ट होती. तर तिथे त्यांनी जी गौरक्षनाथांनी जी तपश्चर्या केली, तसंच एक राजा गोपिका त्यांचं नाव आहे. मी तुम्हाला डिटेल्स माहिती नंतर देईन ऑब्विसली. बट ती जी गुफा आहे, त्या गुफेमध्ये ना एक छोटी जागा आहे, त्याला ना 4 धामचा रस्ता म्हणतात. आय डोंट नो काय ते हे, मला ते थोडं स्टडी करावं लागेल किंवा त्याची माहिती मिळवावी लागेल. तिथे पण एक फनी इन्सिडेंट झाला माझ्याबरोबर. ते एक बाबा बसलेले जे सगळ्यांना आपले मोराच्या पिसाऱ्याने असे मारत होते. आणि तिथे बाजूला एक रस्ता होता, तो मला माहिती नाही लॉजिक काय. मी गेली तिथे डोकं घेऊन, मारतच नाही. मी उठली, म्हटलं काय चुकलं का, परत खाली डोकं टेकले, मारतच नाही. मग शेवटी उठली. मला कळलं ते झोपत होते. झोपेमध्ये त्यांना मी दिसली नाही, त्यामुळे ते काय मला भेटलं नाही. तसे काही माझ्यावर फनी इन्सिडेंट झाले, मी तुम्हाला नक्की सांगेन. सो तिथे ती गुफा बघितली. ऋणमुक्तेश्वर आहे. ऋणमुक्तेश्वर मंदिर जे आहे तिथे असं होतं की त्या राजा विक्रमादित्याने जी तपश्चर्या केलेली ती ह्याच्यासाठी केलेली की पितृ ऋणापासून मुक्त व्हायला. तर त्यांची एक विधी असते आणि त्याच्यामुळे त्यांनी
ती पूजा तिथे झाल्यामुळे त्या स्थानाचं नाव ते आहे. असं म्हणतात इथे दर्शन केल्यामुळे तुम्ही ऋणातनं मुक्त होतात, तो ऋणात कर्जे से मुक्त हो जाते. पण कर्ज कुठचं हे पण लोकांना समजायला पाहिजे. कर्ज म्हणजे फक्त पैशाचंच कर्ज आपल्यावर नसतं, तर आपलं मातृऋण पितृऋण पण आपल्यावर असतं. आणि आपण प्रत्येक वेळी विचार करतो हे आपण त्याचा कधी विचारच करत नाही की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय आणि आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे. सो आय डोंट नो की लोक हा विचार का नाही करत. पण जर तुमच्या लाईफमध्ये कधी असा प्रसंग आला की तुम्हाला तो विचार करावा लागला तर नक्की करा, करायलाच पाहिजे. सो ते आहे. तर ते मी तिथे वाचत होती की पितृऋण आणि हे, तर मला सांगताना रिक्षावाल्यांनी सांगितलं इससे ना कर्जमुक्त होतं. मी जाऊन वाचत होती तेव्हा तिथे ते पितृऋण दिसलं मला. कर्जामुक्ती तर ठीक आहे. आणि ते एक ऋणमुक्तेश्वर मंदिर बघितलं. पुन्हा एक सतीदेवी टेम्पल बघितलं. तिथे ना नदीकाठी मंदिर आहे, ते कालभैरवांचं आहे. थोडं वरती गेलं ना सती मंदिर आहे. पण ते सती मंदिर म्हणजे मला वाटतं बगलामुखी देवीचं मंदिर आहे, जिथे ना तंत्रक्रिया ज्या केल्या जातात तशा टाईपचं ते सर्व होतं. देवीचं रूप आणि तो बाजूला एक झाड होतं आणि तिथे ते नाही का लिंबू टाचण्या फोटोज ते मी बघितलं. तो एकदम अंगावर शहारे आले. बिकॉज जास्त प्रमाणात नव्हतं तिथे, पण तंत्रक्रिया ऑब्विसली तिथे केली जात असेल. तिथून आली आणि बस सिद्धटेक म्हणून एक शंकराचं मंदिर आहे. तिथे तर मला मंदिराचा गाभाराच कळेना कुठे. छोटे 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 शिवलिंग सगळ्यांच्या इकडे पूजा चालल्यात. बिकॉज मोर दॅन ना आय कॅन, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकते की यार कमवायचंय. मंगलधाम टेम्पल ठीक आहे, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल ऑफ बाहेरपासून सगळ्यांनी मंगलची पूजा करायची, एका कुठची पण सुख शांतीची पूजा करायची का, आय सेड नो. ठीक आहे, तिकडे गेल्यावर युजली मी कुठच्याही मंदिरात गेल्यावर काही असं देणं बिणं ह्याला फार महत्व मी देत नाही की काहीतरी घेतलंच पाहिजे दिलं पाहिजे. पण हा स्वखुशीने मी म्हटलं चल देवाला सांगायचं बघ तुझ्यासाठी हे मला द्यायचं आहे. त्याला तर काहीच नकोय, त्याच्याकडे तर भरपूर आहे. बट एक इच्छा म्हणून असं थोडासा प्रसाद घेतला की आता घरी आल्यानंतर आपण सगळ्यांना प्रसाद देणं वगैरे. तर तिथे मंगलधाम मध्ये त्यांनी मला सांगितलं आप पहिले सुन लो ये क्या है, यहाँ पे शिव भगवान मंगल रूप में, म्हणजे जी मेंढा सवारी असते, मेंढा बोलतो आपण त्याला ठीक आहे मराठीमध्ये, अदर लँग्वेज मध्ये काय म्हणतो मेंढा समथिंग. तर त्याची सवारी मंगळ देवाची, मंगळ ग्रहाची सवारी ती आहे. तर त्या शिव रूपात ते तिथे विराजमान आहे असं त्याचं काही हे सांगितलं त्यांनी मला. आणि तिकडे आपले काहीतरी पितृदोष असतील, कुळाचे दोष असतील, त्याच्यासाठी पण तुम्ही पूजा करू शकता. म्हणजे तुम्ही आपलं गोत्र सांगायचं, आपलं गोत्र आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, माहिती आहे का तुम्हाला? मला माझं गोत्र माहिती. सो ते तुमच्या आईला विचारून घ्या, कारण का आपण अशा पिढीकडे चाललो नाही जिथे ह्या सगळ्या गोष्टी पुढे नसणार आहे. म्हणजे मग नंतर आपण जेव्हा आजी बनणार ना तेव्हा आपण सांगणार हा हे गोत्र आहे, हा हे असं आहे. सो तुम्हाला ते माहिती पाहिजे आपलं गोत्र. सो ते गोत्र सांगून तिथे तर त्यांनी मला सांगितलं ही फॅमिलीसाठी 250 आणि म्हटलं मागा ही घ्या थाली 250. मुझे नहीं लेना है भैया इतना महंगा, हा सस्ता वाला भी है ना ये आपके लिए. म्हणजे ह्यानीच ठरवलं की फॅमिलीसाठी मोठी आणि एकटीसाठी ही 150. हा भटजी हा ठरवणारा भटजी. आय सेड एनिवेज मी घेतली. तर तिकडे ही माळ होती, त्या ह्याच्यामध्ये ही माळ होती, एक यंत्र होतं, एक छोटा फोटो होता आणि एक पाचू असतो, फुलं होती. मी सगळं तिथे दिलं. रिटर्न घेताना मी फक्त प्रसादाने माळ घेतली, ते यंत्र आणि तो फोटो मी घेतला नाही. तिकडे एका पंडितजीला देत होते, ते बोलले घर लेके जाओ. म्हणजे नाही पंडितजी, बिकॉज घरी काय होतं माहिती, ऑलरेडी देवारात एवढे फोटो असतात आणि आपण मग ते नीट करत नाही, त्याचं महत्व माहिती नसतं आणि मग ते नंतर कुठेतरी फुलोरात वाहा, इथे द्या तिथे द्या. सो आय सेड की नाही, मी मनापासून तुझी पूजा केली, माझी पूजा तुझ्यापर्यंत पोहोचली, दॅट इज इनफ फॉर मी. सो मी तिथे मंदिरातच ते यंत्र म्हणजे कागदाच्या पेपरमध्ये होतं ते आणि एक प्लास्टिकच्या फ्रेम मध्ये फोटो होता, तो तिथेच ठेवला. मी काही तो घरी आणला नाही. आणि हा तर तिकडचे जिथे मी पूजा आहे ते मंदिराचा गाभार आहे मेन, इथे पंडितजी आहे, मी ते देते. तर ती बाई मला, माझं लक्ष नव्हतं, ती ओरडते आपको आना नाही आहे क्या, हे नाही. अशी काय बोलते. मग गेली, ती पंडितजी मला विचारते पूजा करवा ना. म्हणजे मंदिराच्या मेन गाभारात आपल्यासारखी सामान्य माणसं जाऊन पूजा करतात. ठीक आहे, आता कोणाला वाटेल ह्याच्यात काय चुकीचं आहे. मग आपण बोलतो ना एनर्जी वाईब्स देतात का आपल्याला, महाकालच्या दरबारात जायला देतील? आता कोण जातंय पैसे देऊन जातोय तो त्याचा लुकआउट आहे.
पण आयडली पुजारी असतो ना, आपण आपल्या घरच्या मंदिरात पण सगळ्यांना बोलवतो का? बोलवायचं नसतं की या बघा हात हात लावायचंय, नाही ना. कोण कुठून आलंय काय आलंय ती पवित्रता आपण पाळतो, ती शुद्धता आपण पाळतो आणि ती पाळलीच पाहिजे. ठीक आहे, त्याच्या मागे लॉजिक आहे, सायन्स आहे, काही ते तुम्ही बघा. मी तुम्हाला म्हणजे मी जे फील करते ते मी तुम्हाला सांगितलं. बिकॉज आय नेवर की आंघोळ केल्याशिवाय देवाजवळ जायचं, मी हे सगळं मानते. हा, तुम्ही देवाचं नाव कधीही घेऊ शकता आणि आंघोळ केल्याशिवायही जाऊ शकता, तो प्रश्न नाही. पण एक पाळण्याचे काही नियम आहेत. रोज आपण जिथे राहतोय ना त्या एन्व्हायरमेंट मध्ये, ती नाही शुद्ध आहे, ती हवा शुद्ध नाही, ती लोक शुद्ध नाही, असं असं मला वाटतं. सो तिकडे तिकडे ती पूजा करतात आणि नुसतं म्हणजे हे करा ते करा. मी कशाला घाबरली दाखवू का? बघा बघा, दिसलं? फार थंडी आहे बिचारा, खूप थंडी आहे इथे, प्रचंड काश्मीर सारखं वाटतंय, बर्फासारखं पाणी येते. सो इथे सगळं ते चाललंय, म्हणजे फक्त कमवायचं, काही तोंडात देईल ते पैसे मागायचे, म्हणजे काही गोष्टी म्हणजे पैसे देऊन ज्या गोष्टी केल्या जातात की हा, तर ते तर सगळ्याच ठिकाणी असतं. पण ते एवढं अतिप्रमाणात यार, लोकांना घाबरवायचं आणि पूजा करून घ्या परत, म्हणजे ही दोष ही शांती हे ते सगळं. म्हणजे मला ते जेव्हा मंगलधाम मंदिरात गेली ना, तर ते मला थोडं हे वाटलं यार, की एवढं खूप लाईन लागलेली लोकांची. आणि ऑब्व्हियसली आपल्याला सांगितल्यावर आपण करतो, कारण का प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात स्ट्रगल मधनं जातच असतो. पण सेम लाईक जसं मी माझा फर्स्ट म्हणजे प्रस्तावना म्हणून मी एक व्हिडिओ टाकला आहे, टाकणार आहे युट्यूबला, त्याच्यात तुम्हाला कळेल की मी माझ्या फेल्युअरची जर्नी कशी सांगितली आहे. सो अगेन, पण मला नाही वाटत की हे सगळं केल्यावर मी काहीतरी सक्सेसफुल होईल लाईफमध्ये. हा, देवाचं नाव घेतल्यावर होऊ शकतं, पण पूजापाठ करून आय डोंट बिलीव्ह. सो तिकडे मी मंगलधाम, तिथे ते सगळे मंदिरं केली आणि तिथून मग टोटल माझे 800 रुपये झाले. मी एकटीच होती, ती इलेक्ट्रिक ऑटो असते नुसती बैलगाडी सारखी हलत. हा, मध्ये एक कामाख्या मंदिर पण आलं, ते पण छान होतं. आणि तिथे मी गेली नंतर बघितलं ते एक डॉबरमॅन, बापरे, असं भुकत होता, पण तो बांधलेला, नाहीतर त्याने मला काढलंच असतं. तिथे कोणच नव्हतं, मग एक बाई होती, ती बोलली हा बंद आहे बंद आहे. सो ते मंदिर बघितलं, तिथून आली आणि त्याच्यानंतर म्हटलं मला, हा, सो मला लाईन लावायची होती ह्याच्यासाठी. हेच व्हिडिओ माझा 17 मिनिटाचा झाला आहे, तर मी तुम्हाला ह्या पुढचं व्हिडिओ इथे स्टॉप करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की भस्म आरतीसाठी कसं काय सोय आहे ती. ठीक आहे, थँक्यू.